तो वेदनांना कणतच तिच्याकडं पाहू लागला. कसं लागलं तुला एवढं? रखमानं त्याला विचारलं. काहीच न बोलता चंदूनं तिला मागे पाहण्यास खुणावले. तिला काहीच समजेनासं झालेलं. तू उठ, चल घरी जाऊ, आई आणि आबा घोर करत असत्याल. पण तो गप्पच होता. पुन्हा मागे पाहण्यास खुणावलं तसं तिनं सहज मागे फिरून पाहिलं आणि तिची बोबडीच वळली. तिला दरदरून घाम फुटला. अंगातलं उरलेलं प्राण कोणीतरी काढून घ्यावं तशी ती सुन्न झाली. कारण मागे काही अंतरावर जखमी अवस्थेत तिचा भाऊ चंदू उभा होता. आता तिच्यात समोर पाहण्याचं धाडस राहिलं नव्हतं. भीतीनं तिला हुंदका फुटला. तसंच तिनं समोर पाहिलं आणि एक आर्त किंकाळी तिच्या तोंडातून बाहेर पडली. एक काळी कुट्ट आकृती जमिनीवर पडलेली, तर डोकं तिच्या मांडीवर होतं. लाल बुंद डोळे रखमावर रोखलेले. तिच्याकडे पाहतच त्या आकृतीनं सावकाश आपला जबडा उघडायला सुरुवात केली. जसा जुनाट जीर्ण झालेला लाकडी दरवाजा सावकाश उघडताना व्हावा तसा त्याच्या तोंडातून आवाज बाहेर पडू लागला आणि एक भयानक हास्य त्या आकृतीच्या चेहऱ्यावर उमटू लागलं. तसे रखमाचे डोळे विस्फारले. आई! रखमा जीवाच्या आकांताने ओरडली आणि त्या पिशाच्याला जोरात ढकलून चंदूच्या दिशेने धावली. एखादं पाखरू आकाशात झेपावं तसं ते पिशाच्च सर्रकन आकाशात झेपावलं आणि एक किळसवान हास्य चोहीकडे गरजू लागलं. तसे दोघे बहीण भाऊ एकमेकांचा हात घट्ट पकडून वाट दिसेल तिकडे सैरावैरा धावू लागले. काटाकुट्यातून ते धावत होते, पडत होते, पुन्हा एकमेकाला सावरत धावत होते. पण दोघेही जीवाच्या आकांतानं धावत राहिले. खूप उशीर झाला तसेच धावत राहिले. धावता धावता रखमा थबकली. आजूबाजूला पाहत तिला काही सुसेनासं झालं. ताई, माझ्या अंगात आता ताकद नाही. ते भूत आपल्याला मारून टाकल ग. चंदू धापा टाकतच रडू लागला. श्वास कोंडल्यानं त्याला नीट बोलताही येत नव्हतं. तो हंबरडा फोडून एकसारखा रडत होता. तसा आपल्या डोळ्यातील अश्रू आणि चेहऱ्यावरची भीती लपवत तिनं आपल्या दोन्ही हातांनी त्याचा चेहरा सावरला. चंदू, माझा शहाणा भाऊ आहेस ना तू? ते बघ, जवळ आलंय घर आपलं आणि मी हाय नवं तुझ्या संग. काय बी नाही होणार आपल्याला. तिनं हुंदका आवरत चंदूला मिठीत घेत आजूबाजूला पाहू लागली. तसं तिच्या लक्षात आलं की आपण फिरून फिरून त्याच जागी येत आहोत. हातात पेटतं पलीत घेऊन त्या जंगलात पांडबा आणि हनुमा दोघं मुलांना शोधू लागले. पायातल्या करकरणाऱ्या चामड्याच्या कोल्हापुरी चपलांनी पायाखालची पायवाट तुडवत होते. पांडबाच्या मनात आपल्या मुलांबद्दल काळजी होती. कारण या जंगलात हरवलेली माणसं चकव्याच्या फेऱ्यात सापडतात, सकाळपर्यंत भटकतच राहतात. पण त्याहूनही भयंकर होतं वेताळाचा डोंगर. चकव्याच्या फेऱ्यातील माणूस जर तिथं गेला तर त्याचं काय होतं हे कोणालाच न समजलेलं कोडं होतं. मनातल्या मनात तो देवाकडे आपल्या मुलांना सुखरूप ठेव म्हणून प्रार्थना करत होता. दोघेही एकमेकांसोबत मोजकेच बोलायचे. लाल तांबडा प्रकाश त्या रात्रीच्या काळोखाला भेदत होता. त्या प्रकाशातच पांडबाची नजर एके ठिकाणी स्थिरावली. तसा तो जागेवरच थांबला. लाकडाची छोटीशी मोळी बाजूला पडली होती. त्यानं ओळखलं, मोळी बांधलेली दोरी जो चंदू भवरा फिरवायला घ्यायचा त्याच दोरीने ती छोटीशी मोळी बांधली होती. आता इथं एकच पायवाट होती जी वर दाट जंगलात जात होती. इथूनच सुरू होणार होती त्या वेताळाच्या डोंगराची. काळजावर दगड ठेवून त्यानं हनुमाकडं पाहिलं आणि शांतपणे म्हणाला, हनुम्या, तू मागं फिर. पुढं कोणाची हद्द आहे तुला बी ठाव आहे. पोरांच्या संग माझं बी होईल ते होईल, पर आमच्या पायी तू आपला जीव धोक्यात घालू नगस. हनुम्या म्हणाला, पांडू, एवढं पर्क केलंस वय मला? तुझी बायको भाव मानती की र मला, आणि तुझी पोरं मामा म्हणतात. माझ्या पदरात लेकरू नाही दिलं देवानं, पर माझी कारभारीन तुझ्या पोरासनी कधी इसरून घास खाईत नाही. असे अर्ध्या वाटणं परत जाऊन काय सांगू त्यासनी. पांडबालाही गहीवरून आलं. तसा हनुमानं त्याच्या खांद्यावर हात ठेवीत धीर दिला.
काय होईल ते होईल, पर पोरसनी घेऊनच घरला जायचं. मी आहे तुझ्या संग. त्याच्या शब्दांनी मनातून खचलेल्या पांडवाला डोंगरासारखा धीर आला. डोळ्याचं पाणी टिपत त्यानं हातातला पलिता समोर धरत वेगानं चालू लागला. तसा पाठोपाठ हनुमाई आला. आजूबाजूला गर्द झाडी, जी दिवसाही सूर्याची किरणं जमिनीपर्यंत पोहोचू देत नव्हती. हातातल्या पेटत्या पलिताच्या प्रकाशात तो गर्द झाडांचा घेर एखाद्या विशाल अजगराच्या जबड्याप्रमाणे भासत होता. त्यातूनच वेडीवाकडी वळणं घेत जाणारी चिंचोळी पायवाट त्यांना जंगलातील रहस्याच्या गूढ अंधारात घेऊन जात होती. पण मनात कसलीच भीती नव्हती. होती ती फक्त काळजी, आपल्या मुलांची. ताई, कोणतरी आपल्या बाजूला आहे ग, मला जाणवतंय, चंदू म्हणाला. रखमानं चंदूच्या तोंडावर हात ठेवत गप्प राहायला सांगत आजूबाजूची चाहूल घेऊ लागली. खरंच कोणीतरी होतं आसपास. या लख्ख काळोखात त्याचं अस्तित्व स्पष्ट जाणवत होतं. आणि दुसऱ्या क्षणी एक कर्कश किंकाळी आकाशात घुमली आणि मागून कोणीतरी वेगानं धावत आपल्या दिशेने येत असल्याचं रखमाला दिसलं. एक अतिशय उंच 7 फूट उंचीची काळी कुट्ट आकृती, लाल चमकदार डोळे, हातापायाचा सांगाडाच नुसता. पण जंगलातल्या काट्याकुट्यातून तो झपाट्यानं त्यांच्याकडे येत होता. त्याला पाहताच रखमानं चंदूचा हात घट्ट पकडला आणि मागे वळूनही न पाहता धावत सुटली. त्या वाटेवर पसरलेल्या काट्यातून दोघांचे पाय रक्तबंबाळ होऊ लागले. दोघे आता खूप दमले होते. चंदूच्या जखमेतून रक्त वाहत होतं. रखमा देखील घामाने भिजली होती. धापा टाकत चंदू म्हणाला, ताई, माझ्या अंगात ताकद नाही आता पळायची ताई, लय भूक आणि ताण लागली अगं. रखमाचं लक्ष एका दगडाकडे गेलं. तिनं चंदूचा हात पकडून त्याला तिथं बसवलं. चंदू डोळे बंद करून पडून राहिला. रखमा अजूनही भीतीनं थरथरत होती. भेदरलेल्या नजरेनं आजूबाजूला पाहत हात जोडून देवाचा धावा करत होती. इतक्यात तिला दूरवर काहीतरी दिसू लागलं. थोडं आणखी निरखून पाहण्याचा प्रयत्न करू लागली तसा दूर डोंगराच्या पायथ्याशी किंचितचा प्रकाश पुढं सरकत असल्याचं जाणवू लागलं. काही क्षण तो प्रकाश दिसायचा आणि दुसऱ्या क्षणी पुन्हा नाहीसा व्हायचा. तिच्या चेहऱ्यावरची भीती अचानक कमी झाली आणि तिनं शरीरातली सारी ताकद एकटून ओरडली, आबा, आबा. तिच्या आवाजानं रात्रीची नीरव शांतता भेदत गेली. डोंगर माथ्यावरून निघालेला रखमाचा आवाज त्या नीरव शांततेनं दूरवर ऐकू येऊ लागला. आबा. तो आवाज पांडबा आणि हनुमाच्या कानावर पडला. तसे दोघांच्याही चेहऱ्यावर समाधान झळकले. पोरी, घाबरू नका, आम्ही येतोय तिकडं. पांडबानेही तिच्या आवाजाला प्रतिसाद दिला. आपल्या वडिलांचा आवाज ऐकताच रखमाला हुंदका आला. बाजूला झोपलेल्या चंदूकडे पाहत ती म्हणाली, चंदू, आबा येतोय आपल्याला न्यायला. आणि पुन्हा त्या प्रकाशाकडे पाहू लागली. आता ते प्रकाशाचे बिंदू झपाट्यानं पुढे सरकत होते आणि रखमा हात जोडून काळोखाला आव्हान देणाऱ्या पेटत्या मशालीकडे पाहत होती. ताई, मला लय भूक लागली अगं. रखमाला मागून आवाज आला. तशी ती वळली तर चंदू त्या दगडावर उठून बसलेला. त्यानं रखमाचा हात आपल्या हातात घेतला तसे तिचे डोळे पाणावले. रखमा बोलली, चंदू, ते बघ पेटतं पलीत. आबा येतोय आपल्याला न्यायला. थोडा धीर धर. काय खायला घालू तुला? भूक तर मला बी लागली या, पर आधी हितनं बाहेर पडूया. तो चंदूनं रखमाच्या हाताचा करकसून चावा घेतला. जीवाच्या आकांतानं ती ओरडली आणि जोराने हात झटकून बाजूला झाली. जखमेतून एकसारखं रक्त वाहत होतं. एका हातानं जखम दाबून धरत ती चंदूवर ओरडली, चंद्या, डोकं फिरलं का तुझं? तसा चंदू उठून उभा राहिला. त्याचा आवाज कमालीचा रागीट झाला होता. रखमाच्या जखमेतून वाहणाऱ्या रक्ताकडे पाहून बोलू लागला, मला लय भूक लागली या. रखमाला काय करावे सुचत नव्हते. ती भेदरलेल्या नजरेनं त्याच्याकडे पाहत होती. त्यानं तिला ढकलून खाली पाडले आणि जमिनीवरची काठी उचलून
जोर जोरात तिच्या डोक्यावर फटके मारू लागला आणि किंचाळू लागला. काठीच्या एका पाठोपाठ एक बसणाऱ्या फटकांनी रखमा विवळतच बेशुद्ध होऊ लागली. हातातले पेटते पलिते सावरत पांडबा आणि हन्म्या दोघे आवाजाचा वेध घेत वर आले. पांडबा रखमाला साथ घालू लागला, पण काहीच प्रतिसाद येत नव्हता. पहाट झाली होती. पांडबा मुलांना अजूनही शोधत होता. दोघे खूपच थकले आणि एका दगडाला टेकून बसले. इतक्यात हानमा ओरडला, पांडू, त्यो बघ. दोघांचं लक्ष बाजूला पडलेल्या रखमा आणि चंदूवर गेलं. हातातला पलुता दगडाला उभा करून पांडबा धावतच आपल्या मुलांकडे गेला. त्यांची अवस्था पाहून त्याच्या काळजाचा बांध फुटला. अरे देवा, काय झालं रे यो? चंदूच्या सर्व शरीरावर जखमा झाल्या होत्या. रखमाच्या हातावर डोक्यावर खोल जखम झाली होती. रक्त अजूनही वाहत होतं. हनुमा बोलला, पांडू, दोघं बी जिती हायती. उचल लवकर, डॉक्टराकडे जाऊया. पांडबाने देवाचे हात जोडले आणि आपल्या मुलांना उचलून गावच्या डॉक्टराकडे आला. काही दिवसांनी, ताई, तुला एवढं कसं लागलं ग? आपल्या मोठ्या बहिणीच्या शरीरावर डोक्यावर झालेल्या जखमा पाहून चंदूला गहीवरून आलं. ताई, मी इथनं पुढं तुझं सगळं ऐकणार. तुला कधी कधी सोडून कुठं बी नाही जाणार. मला माफी कर ग. चंदूचा समजूतदारपणा पाहून रखमाचे डोळे भरून आले. त्याला आपल्या छातीशी कवटाळून ती म्हणाली, म्या कशापायी रागव तुझ्यावर, आणि म्या बी तुला कधीच सोडायची नाही. दवाखान्याच्या खिडकीमधून आत पाहून पांडबा आणि त्याच्या बायकोच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. दरवाजा ढकलून दोघे सावकाश आत गेले. तसा चंदू आईला येऊन बिलगला. पांडबानं रखमाच्या डोक्यावरून हात फिरवला. पोरी, मरणाच्या तोंडातनं आपल्या भावाला परत आणलंस. तशी पाणवलेल्या डोळ्यांनी रखमा म्हणाली, आबा, तो भाव आहे माझा, त्याच्या पायी जीव बी दिला असता. आणि पांडबाने तिला आपल्या छातीशी कवटाळले.